नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी शफी शेख आणि रझा मेननला 3 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे आता 18 एप्रिलपर्यंत दोन्ही आरोपींचा मुक्काम हा पोलीस कोठडीत असेल। तर संशयित आरोपी शफी शेखला नाशिक रोड कारागृहात इतर कैद्यांकडून मारहाण होत असल्याची माहिती मिळते आहे। सुनावणी दरम्यान स्वतः शफी शेख याने कोर्टासमोर ही माहिती दिली आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका जजमेंटचा आम्ही सपोर्ट घेतला की जर एकाच सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये घडलेल्या घटना असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या एफ आय आर करण्याची गरज आहे का, आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या एफ आय आर करून प्रत्येक गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून विनाकारण त्यांच्या लिबर्टीशी खेळायचा प्रयत्न चालला आहे। याच्यावर माननीय न्यायालयाने सरकार पक्षाकडे देखील खुलासा मागितला, त्यांनी त्यांचा खुलासा दिला आहे। माननीय न्यायालयात या दोघांचा युक्तिवाद ऐकून काय ऑर्डर करेल ते आपल्याला थोड्या वेळात कळेल। तर नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनी धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळेला आरोपीच्या नातेवाईकांनी कोर्टात गोंधळ घातलाय। आरोपींचे नातेवाईक अयाज काझी यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केलाय। इतकंच नाही तर पीडित तरुणी आणि आरोपीचं प्रेम प्रकरण असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। दोषी असल्यास कारवाई करा, मात्र यात नाहक गोवण्याचा प्रयत्न करू नका असं त्यांनी म्हटलंय। पीडित महिला आहे ना, तिने कंप्लेंट कोणाच्या विरोधात केलेली आहे आणि त्याच्यानंतर सर्व टार्गेट केलेलं आहे, सर्व टार्गेट केलं। मी हे म्हणतच नाही आहे का तो मुलगा चांगला आहे, जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हायलीच पाहिजे। मी त्याला पाठीशी घालणारच नाही, कारण ते आमच्या रक्तात पण नाही आहे। पण हे काहीतरी येतं थोटांड करून इकडं तिकडं हे ते मोर्चे हे, आणि त्याच्यात काय झालं, मुस्लिम समाजाचं नेतृत्व करायला कोणी नाही आहे, आणि जे आम्ही ज्यांना हे केलं ते इथं पुढं रजावत नाहीये। आज मुस्लिम समाज आहे ना वाऱ्यावर सोडला गेलेला आहे। राज्यामध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि कॉर्पोरेट जिहाद नंतर आता फ्रूट जिहाद सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। केमिकलयुक्त आंब्याच्या ज्यूसची विक्री सुरू असल्याचा प्रकार एफडीएनं केलेल्या कारवाईमध्ये उघडकीला आल्याचं पडळकर म्हणालेले आहेत। महाराष्ट्राबाहेरनं मावळमध्ये आलेल्या अक्रम अब्दुल सद्दाम या लोकांकडनं हा फ्रूट जिहाद सुरू असून केमिकलयुक्त मँगो पल्प स्वस्तात विकल्याचा आरोप पडळकर करतायत। मुंबईतील ज्यूस सेंटर्सची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पत्र देणार असल्याचंही पडळकरांनी म्हटलेलं आहे। लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राबाहेरून मोहम्मद उर्फ अक्रम, अब्दुल आणि सद्दाम हे तिघेजण व्यवसायासाठी मावळमध्ये आले होते। मावळमध्ये आंब्याचा पल्प काढून ते सीझनला विकायचे। केमिकलच्या साह्यानं आंब्याचा पल्प तयार करायचा आणि तो सेम आंब्यासारखा वाटणारा पल्प कमी पैशामध्ये ते लोकांना विकायचे। प्रत्येक ठिकाणी जे ज्यूसची सेंटर आहेत त्यांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे, कारण हे प्रकारच ह्या तिघांच्यामुळं समोर आलेला आहे। आता ही कारवाई केली, हा जो 3000 किलो ज्यूस तो आता तिथं अधिकाऱ्यांनी नष्ट केलेला आहे। म्हणजे अधिकाऱ्यांनी आता ही एक कारवाई केली, अशा कारवाई का नाही होत? ह्या तिघांचे 15-15 कोटी रुपयाचा तो आंब्याचा रस विकतोय आणि ते सगळं केमिकलयुक्त विकतोय, हे लोकांच्या निदर्शनास आलेलं आहे। तर ह्याच्यावरती कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे। मंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना पण याबाबत भेटून मी निवेदन देतो। माननीय मुख्यमंत्री महोदय तर सक्त या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून पण आदेश या सगळ्या लोकांना होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।